सध्या मुंबईमध्ये शिक्षक मतदार संघाच्या जे निवडणूक आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये एक भिन्नता नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमदार कपिल पाटील जी आहेत सर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात म्हणताय मात्र महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणि तुमचा उमेदवार पुन्हा एकदा शिक्षक मतदारसंघ म्हणजे या संपूर्ण रिंगणात असलेला आपल्याला पाहायला मिळतात काय एकच मतदारसंघ दोन उमेदवार कुठेतरी ताकद कमी होईल? मुंबई शिक्षक मतदारसंघात मागच्या 3 निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार होतो शिक्षक भारतीच्या वतीने आणि अन्य मोठ्या पक्षांचे उमेदवार होते. त्या सगळ्या मोठ्या पक्षांचा पराभव करून त्या सगळ्यांची डिपॉझिट जाऊन शिक्षक भारतीने आपला विजय निश्चित केलेला आहे आणि ती परंपरा यावेळेला कायम राहील आणि सुभाष सावित्री किसन मोरे हे प्रचंड मताने निवडून येतील याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र उद्धव ठाकरे एकाच महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात. तुमच्या पक्षाच्या इनॉग्रेशनला सुद्धा उद्धव ठाकरे आलेले होते. उमेदवार द्यायच्या अगोदर तुमच्या दोघांच्या मध्ये काय बोलणं झालं होतं का? काय रणनीती ठरली होती का? माननीय उद्धव ठाकरेंना आम्ही तर कुटुंब प्रमुख मानलेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या उद्घाटनाला सुद्धा माननीय उद्धवजी आले होते. त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केल्याचं स्पष्टच आहे, पण त्याच्या आदल्या दिवशी स्वतः उद्धवजींनी मला फोन केला होता. त्यांच्या काही अडचणी आहेत आणि मोठ्या नाईलाजानं त्यांना ते करावं लागलं त्यांच्या पक्षांतर्गत ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. तुमचं बोलणं झालं उद्धव ठाकरे? हो, आदरणीय उद्धवजींचा स्वतः फोन आला होता आदल्या रात्री आणि उद्धवजींनी स्वतः मला सांगितलं की त्यांच्या पक्षाच्या काही अडचणी आहेत आणि त्यामुळे त्यांना उमेदवार उभा करावा लागतोय. तर आपण ते समजून घेतलं पाहिजे. मोठ्या पक्षांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या मोठ्या अडचणी असतात. पण गेल्या वेळेलाही शिवसेनेचा उमेदवार आमच्या विरोधात होता, त्याच्या आदल्या वेळेलाही होता. मागच्या तिन्ही टर्ममध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये 2006ला 12ला आणि 18मध्ये ज्या 3 निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेनेचा, भाजपचा, काँग्रेसचा सगळ्या पक्षांचे उमेदवार समोर असतानासुद्धा शिक्षक भारतीने हा मतदारसंघ मोठ्या फरकाने राखलेला आहे आणि ह्या सगळ्या उमेदवारांच्या बेरजेपेक्षा अधिक मतं शिक्षक भारतीच्या उमेदवाराला मिळाली म्हणजे मला मिळाली आहेत आणि ती परंपरा शिक्षक भारती यावेळेला कायम ठेवील आणि सुभाष सावित्री किसन मोरे हे निवडून येतील याबद्दल मला शंका नाही. विश्वास दाखवताय संपूर्ण जे मोठे पक्ष होते ते विरोधात होते, मात्र त्यावेळेला संपूर्ण वेगवेगळी लढत होती. मात्र आता महाविकास आघाडी म्हणून तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहात, तुम्ही सुद्धा त्याचे घटक आहात. त्यांच्याकडून सुद्धा राष्ट्रवादीकडून जो उमेदवार देण्यात आलेला आहे तो एकच उमेदवार देण्यात असलेला आपल्याला पाहायला मिळते. भाजपनं सुद्धा उमेदवार दिलेला आहे. मात्र एक उमेदवारासाठी तुम्ही आग्रह धरला नाही का? कारण एक ताकद झाली असती तर जास्त मतांनी पुढे असले असते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये एक मोठं अंतर आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमधले इश्यूज वेगळे आहेत. आम्ही खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात आहोत. त्यामुळे समोर जे उमेदवार आहेत ते कोण आहेत? एक मोठे अधिकारी उतरलेले आहेत, अधिकारी लॉबीतनं उतरलेले आहेत, ज्यांनी शिक्षण सेवक नावाचा प्रकार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम महाराष्ट्रात आणली आणि अनुदानित शाळांमध्येच नाही तर खाजगी शाळांमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू झाली. 25 वर्षापूर्वी शिक्षकांचे पगार बरे होते. आता त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममुळे सरकारी शाळांमधल्या शिक्षकांचा पगार नाममात्र झाला तर खाजगी शाळांची काय स्थिती असेल? हे ज्याने आणलं ते अधिकारी आता शिक्षक आमदार होऊ मागत आहेत. त्यामुळे शिक्षक त्यांना स्वीकारणार नाही, ते स्वाभाविक आहे. आणि दुसरे की मुंबई बँकेचे एक डायरेक्टर, मुंबई बँकेने त्यांचा उमेदवार उतरवलेला आहे. मला आश्चर्य वाटलं याचं. का उतरवलं आहे त्यांनी? तर आमचे पगार, मुंबईतल्या शिक्षकांचे पगार हे सरकारने त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकेतून म्हणजे युनियन बँकेतून थेट मुंबई बँकेत नेले होते. त्याविरोधात आम्ही मोठी लढाई लढलो. आमचे बेलसरे सर आणि सुभाष मोरे हे दोघं सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि सुप्रीम कोर्टाने आमचं संरक्षण केलं आणि मुंबई बँकेपासून मुंबईतल्या तमाम शिक्षकांचे पगार सुरक्षित केले. आता पुन्हा एकदा त्यांना मुंबईच्या शिक्षकांचे पगार पळवायचे आहेत. त्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने मुंबई बँकेचे एक उमेदवार उतरलेले आहेत. शिक्षकांना हे कळतं आपले पगार सुरक्षित कोणी ठेवले, त्यामुळे कदापि दोघांनाही मतं मिळणार नाहीत. त्यांनी थोडे बरे उमेदवार दिले असते तर लढत चांगली झाली असती. म्हणजे मागच्या वेळेला शिवसेनेचा, भाजपचा, इतर पक्षांचे उमेदवार होते पण ते संघटनांचे उमेदवार होते आणि त्यामुळे आम्हालाही त्याबद्दल लढाई करताना बरं वाटत होतं की प्रतिस्पर्धी उमेदवार होते. आता प्रतिस्पर्धी उमेदवार नाही आहेत, शिक्षक विरोधी उमेदवार उभे केले गेले आहेत.
ही अडचण आहे. आणि म्हणून आमची लढाई ही शिक्षक विरोधी उमेदवारांशी आहे. पहिल्यांदा मागच्या तिन्ही निवडणुकीत सगळ्या पक्षांचे उमेदवार जे होते ते प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपले उमेदवार देण्याचा आणि निवडणूक लढण्याचा लोकशाहीमध्ये. यावेळेला आमची तक्रार नाही. यावेळेला शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा किंवा अन्य कोणत्या पक्षाचा जो कोणी उमेदवार, भाजपचा उमेदवार आहे, भाजपचा म्हणजे त्यांच्या शिक्षक परिषदेचा उमेदवार आहे, भाजपने उमेदवार दिलेला नाही, शिक्षक परिषदेने दिलेला आहे. राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा, हाच आरोप आहे. जे अभ्यंकर आहेत ते सुद्धा शिक्षक नसून कर्मचारी असल्याचा सुद्धा त्या विरोधक करत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काय माहिती? नाही, शिक्षक मतदारसंघात कोणी उभं राहू शकतं. प्रत्येकाला निवडून येण्याचा, मतं मागण्याचा अधिकार आहे. परंतु मतदार कोण असतात? शिक्षक असतात. त्यामुळे समोरचे उमेदवार किमान शिक्षकांच्या बाजूचे तरी असले पाहिजेत. हे दोघंही शिक्षक नाहीत त्याबद्दल माझी तक्रार नाही, शिक्षक नाहीच आहेत, पण ते शिक्षक विरोधी भूमिकेचे उमेदवार आहेत. हा फरक लक्षात ठेवा. शिक्षक उमेदवार असणे, शिक्षकांच्या बाजूचा उमेदवार असणे आणि शिक्षकांच्या विरोधातला उमेदवार असणं, त्या व्यवस्थेच्या विरोधातला म्हणजे शिक्षकांना अपमानित करणारा. आमची सगळी लढाई ही शिक्षक सन्मानाची लढाई आहे. महात्मा फुलेंनी ब्रिटिशांकडे मागणी केली होती हंटर कमिशन पुढे की शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन मिळालं पाहिजे 1881ला. आणि अभ्यंकरांनी काय सूचना केली की 2,500 पगार दिला पाहिजे. त्यांनी हवाला काय दिला? भारत सरकारचं. मी अधिकारी आहे म्हणून मी काय करणार? भारत सरकारने काय कळवलं होतं की मानधन द्या पण सन्मानपूर्वक वेतन द्या, असे शब्द आहेत. सन्मानपूर्वक वेतन द्या. यांनी काय सांगितलं की एका शिक्षकाच्या पगारात 4 ते 5 शिक्षकांना आपण ठेवू शकतो. ही कुठली भानगड? म्हणजे शिक्षकांच्या शोषणाला सुरुवात तिथून झाली. आता त्या व्यवस्थेचे समर्थक होते ते त्यांच्या रिटायरमेंट नंतर 20 वर्षांनी निवडणुकीला उभे आहेत आणि ते शिक्षकांची मतं मागतायत आणि शिक्षकांचं परिवर्तन घडवू मागतायत. कोणतं परिवर्तन घडवणार आहेत ते? काय करणार? ही निवडणूक शिक्षकांच्या हिताचा प्रश्न नाही, शिक्षणाच्या हक्काचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सेकंड चेंबर निर्माण केलं ते मोठ्या अपेक्षेने केलं. शिक्षक वर्गाबद्दल त्यांच्या मनात मोठा आदर होता आणि म्हणून त्यांनी वेगळा मतदारसंघ शिक्षकांना अर्पित केला. तिथं शिक्षकांना अवमानित करणारा उमेदवार, शिक्षकांचे पगार चोरणारा उमेदवार नाही चालणार ना. कसं चालेल? नक्कीच धन्यवाद टीव्ही9शी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जे चित्र आहे ते आता स्पष्ट आहे. जे इतर 2 उमेदवार आहेत ते शिक्षक विरोधी असल्याचा सुद्धा आरोप आहे तो कपिल पाटील सर यांनी सुद्धा सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे मोरे सर आहेत त्यांचे जी प्रचार आहे त्याला आता एकंदरीत सुरुवात होईल. मात्र त्या अगोदरची संपूर्ण प्रतिक्रिया आहे ती कपिल पाटील यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे जण खंडूसोबत नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.